स्तोत्रसंहिता 144 सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना. दाविदाचे स्तोत्र. एक परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद होवो. तो माझ्या हातांना लढायला शिकवतो, माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो. 2 तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तेदाता, माझी ढाल आहे, मी त्याचा आश्रय धरतो. तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो. 3 हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस? 4 मनुष्य श्वासवत आहे, त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. 5 हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर, पर्वतांना स्पर्श कर म्हणजे ते धुमसतील. 6 वीज पाडून त्यांची दाणादाण कर, तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव. 7 वरून आपले हात लांब कर व महापुरांतून, परक्यांच्या हातातून मला सोडवून मुक्त कर. 8 त्यांचे मुख असत्य बोलते, त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे. 9 हे देवा, मी तुला नवे गीत गाईन, दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन. 10 तूच राजांना तारण देणारा आहेस, तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तलवारीपासून मुक्त करणार आहेस. 11 मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर, त्यांचे मुख असत्य बोलते, त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे. 12 आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत, आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपऱ्यात कोरलेल्या खांबांसारख्या असाव्यात. 13 आमची भांडारे भरलेली असावीत, त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात. आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत. 14 आमचे बैल लादलेले असावेत, दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यांत नसावेत. 15 अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य, ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य.